शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे। शेतकऱ्यांना हमखास आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, शेतकरी व्यापारी आणि निर्यातदार यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध व्हावी, स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभ घेता यावा, तसेच जिल्ह्यातील कृषी उद्योगास आणि निर्यातीस चालना मिळण्यासाठी सांगली येथे शुक्रवारी दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता उत्पादक खरेदीदार बायर सेलर मीट संमेलन घेण्यात येणार आहे। हे संमेलन दीपायन बँक्वेट हॉल, जुने RTO ऑफिस समोर, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी म्हटले की या उत्पादक खरेदीदार संमेलनामध्ये 100 पेक्षा जास्त खरेदीदार सहभागी होणार आहेत। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला या माध्यमातून नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे। या संमेलनात बेदाणा, हळद, परदेशी भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी आणि इतर तृणधान्य प्रक्रिया उत्पादित केलेली उत्पादने यांचे प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे। शेतपिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की हा अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आणि साधारणतः 1,46,805 शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देत आहोत। त्यापैकी 84% शेतकऱ्यांचा डेटा अपलोड झालेला आहे आणि 93,389 शेतकऱ्यांना 92,78,00,000ची नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे। ही 3 दिवसांपूर्वीची आकडेवारी आहे। आता तुम्हाला उद्या मी आमची आजपर्यंतची आकडेवारी देतो। त्याचबरोबर आम्ही 14 तारखेला 14 नोव्हेंबर रोजी एक बायर सेलर्स संमेलन आम्ही सांगली येथे आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये अपेडामार्फत जे नोंदणीकृत व्यापारी आहेत महाराष्ट्रातले ते साधारणतः 100 व्यापारी इथे उपस्थित राहतील आणि 1000 शेतकरी आणि या 100 व्यापाऱ्यांचं आम्ही एकत्र संमेलन करत आहोत की ज्याच्याद्वारे माहितीचे आदानप्रदान पण होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी अधिक चांगला भाव मिळेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।